तर राम राम मंडळी, कसे आहे सारे? तर सगळ्यांना जय सेवालाल. तर आता मी शेतामध्ये आहो आणि आज आपण कापसामध्ये फवारणी करणार आहोत. आणि कोणती फवारणी करावं ते तुम्हाला नक्की दाखवेल आणि कशासाठी ते सांगतो. कारण की आता कसं आहे, लहान लहान छोटे छोटे आता आपले झाडं आता कापूसची, त्याला वाढ व्हायसाठी बुरशीनाशक जे त्यांना लागतं, जे द्रव्य लागतो ते आपण आणलेलं आहे 3. ते तिघातलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. किती पंपाला किती मिली टाकायला लागते हे सांगतो. आणि पाहू शकता, चल तुम्हाला दाखवतो झाडे आता कापूस कसा आहे. आता कसं आहे, आपलं आता नवीन नवीन आहे मंडळी, तर आता चालू आहे बोलणं, कसं बोलायचं काही नाही. आता थोडं थोडासा एक्सपिरियन्स येईल तसंच आपण चांगला अजून जेवढा आपल्याला जमेल तेवढा अजून चांगला व्हिडिओ बनवू आपण, आहे की नाही. आणि आता कापूसलाही लहान आहे, तर एक तर कसं झालं, थोडं पाण्यामुळे बी झालं, काही आपली गलती आहे. तर सोडा उद्या त्याचा फवारणी कोणती काही ते तुम्हाला नक्की दाखवेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. चला जाऊया औषध पाहायला. तर मंडळी थोडा उशीर झालो मी, कारण की फवारणी नाही का चालू केलेली आहे आम्ही, तर त्याच्यामुळे थोडा कामात होते आम्ही काय. पण औषध कोणते आहे ते तुम्हाला नक्की दाखवेल. चला तर मंडळी, हे आहे श्रीराम गोल्ड, ठीक आहे, कापसासाठी. आणि हे नाही का 15 मिली एक पंपमध्ये, ठीक आहे. आणि हे येते 100 मिली, ठीक आहे. तर आपल्याकडे काय 2 एकराचा लहान लहान आहे, त्याच्यामुळे आपण काय आता जास्त मोठा आणून फायदा नाही, ठीक आहे. जसं लागते तसं आणावं लागते, कारण की बाकीचा वेस्ट होऊन जाते, आहे की नाही. तर हे का प्रमोशन ना काही नाही, बस एक माहिती पर्पजसाठी बनवलेला आहे व्हिडिओ, ठीक आहे. श्रीराम गोल्ड, ठीक आहे, हे पाहू शकता एकदा, ठीक आहे. आणि दुसरं आहे याच्या संग मिक्स केलेला ह्युमिक्रोम L55, ह्युमिक्रोम L55, अरे सांडला थोडा, ह्युमिक्रोम L55 आहे, ठीक आहे. हे आहे 40 मिली प्रतिपंप. आणि झाकण लावला नाही वाटते बरोबर यांनी. तर हे असं इथे आता याच्यात हातावर सांडल्या मंडळी. तर मंडळी हे ते 250 मिली, ठीक आहे. आणि प्रतिपंप 40 मिली मारायचं असते. तर आपल्याकडे जर रान कमी आहे ना, त्याच्यामुळे आपण लहान आणलेलं आहे. आणि ह्युमिक्रोम L55. आता याचं कसं आहे रिझल्ट पाहू 7 दिवसानंतर, आहे की नाही. आणि दुसरं कोणतं आहे दाखवतो तुम्हाला. आणि हे आहे मंडळी, तर हे JU मसाला आहे, ठीक आहे. हे पानावर कोणते प्रकारचे डाग वगैरे राहत नाही, ठीक आहे. आणि त्याला अजून चांगले म्हणजे बुरशीनाशक काय आहे अजून चांगला होते, आहे की नाही. तर हा आहे, ठीक आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपली फवारणी चालू आहे. तर मंडळी आजची तारीख आहे 14, ठीक आहे. तर 20 तारखेला आपण नक्की पाहू ह्याचा रिझल्ट कसा आहे काय नाही, आहे की नाही. 7 दिवसांचा फरक होतो, आहे की नाही. तर मंडळी आता कापसाची अशी अवस्था आहे, आता खाली पाहू शकता कुठं लहान आहे, कुठं मोठे आहे, कुठं कुठं चुका झालेल्या आहे. आता ते पुन्हा लावल्यात आलेले आहे. आणि काही बायांना काय केलं काय माहिती आहे का, खत जे टाकले होते ना ते झाडावर टाकले त्यांनी. तर काही झाडं असे मेलेत. आता कोणते मेले तुम्हाला दाखवतो. त्याच्यानं नाही का कापूस बी मेला, म्हणजे आग नाही होतं ना, ते पोटॅश आणि नाही दोन्ही मिक्स होता मंडळी, आहे की नाही. सॉरी, पोटॅश आणि VCD हे दोन्ही मिक्स होतं. त्याच्यामुळे हे बघा, हे कापसाचं पूर्ण कामातून गेलं. काय करणार आहे, हे बायाने नाही का खत इथं टाकून दिलं, त्यामुळे सगळं पान जळलं खालून वरून, त्याच्यावर बी पडलं आणि बुडावर बी पडलं. कधीही नाही का जेव्हा आपण खतं टाकतो ना, याच्या बाजूचं इथं टाकलेलं बरं, एवढ्या डिस्टन्स अंतरावर टाकलं तर चांगलं. पण त्याच्या जवळ टाकल्यामुळे सगळं झाड जळून गेलं. आता काय सांगावं, आता त्या बायाला सांगितलं होतं अंतरावर टाका, पण बाया कुठं ऐकतात. गडबड सगळं आपली झाली.
हे बघा इथून तर मंडळी एवढा भाग नाही का सगळं जाळलेलं आहे. तर काय आता कमसे कम किती तेव्हा 7 झाड जाळलेले आहेत मंडळी. आता याच्यात 6 आहेत, तिथं नाही का 5 आहे, इकडं नाही का 10 आहेत. मग मायाला 20-25 झाड असेच गेले की हो. म्हणजे आपण एका झाडावर जर 10-20 किलो म्हटलं तर 50 किलो असेच गेले सहज आपले. तर जाऊ दे, आता झालं जे झालं. गेलेलं का पुन्हा वापस येत नाही. पण ह्याच्या बरे आपण नेक्स्ट टाईमला आपण स्वतः राहायला लागते इथं. आता मी नव्हतं त्या दिवशी, सांगितलं दाखवून गेलो, पण असं होईल मला माहीत नव्हतं. तर मंडळी हे आपलं शेत आहे, हे आपलं छोटासा शेड आहे बकरं राहण्यासाठी. रात्रीला एखाद्या आपण आलो बा रात्री फिरायला शेतात तर राहावं आहे की नाही. पाहू शकता. तर मंडळी पाहू शकता आपली फवारणी आता चालू आहे. ठीक आहे. आणि जे तुम्हाला मी औषध दाखवलेलं आहे ते जर तुम्हाला जर मारायचं तर नक्की मारा. पहिली फवारणी आहे हे. आणि हे काय प्रमोशन नाही, काय नाही, बस एक माहिती त्यात आहे, दुसरं काय नाही. तर पाहू शकता फवारणी किती चांगली होते आपली. ते पहा फवारणी दोन्ही बाजूने फवारणी चालू आहे. मी आता सांगते तसंच. पाहू शकता मंडळी. आणि आता कापूस कारण की लहान आहे त्याचं फवारणी बी आता काही जास्त लागत नाही, 5-6 पंप लागतात. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.